पालघरमधल्या वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे। केंद्राने हुकुमशाही पद्धतीने प्रकल्प लादल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात येतोय। वाढवण बंदराविरोधात लढाई सुरूच ठेवण्याचा निर्धार गावकऱ्यांचा आहे। केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून हिरवा कंदील मिळालेला आहे। कालच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। एकूणच जवळपास 72,000 करोड इतका निधी हा या बंदरासाठी मंजूर झालेला आहे। आपण सध्या वाढवण समुद्र किनाऱ्यावर आहोत। समुद्र किनाऱ्यावर आपण बघू शकता, हा जो समुद्र किनारा आहे याच समुद्र किनाऱ्यावर हे बंदर उभारलं जाणार आहे। जवळपास 3,500 हेक्टर जमिनीवर समुद्र किनाऱ्यामध्ये हे जे बंदर आहे या बंदराचा उभारणी केली जाणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये हे जे वाढवण बंदर आहे या बंदराला स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध पाहायला मिळतात। वारंवार स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात या बंदराविरोधात आंदोलनं केलेली आहेत। आपल्यासोबत काही स्थानिक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। दादा, मला सांगा की कालच केंद्रीय मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक झाली आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये वाढवण बंदराला मंजुरी मिळालेली आहे। काय म्हणाल, काय प्रतिक्रिया आपली? हे ॲक्च्युली लोकशाही असून मोदी सरकारचे जे हुकुमशाही चाललं आहे आणि हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे। शिवाय इकडच्या जनतेला विश्वासात न घेता यांनी जी मंजुरी दिली आहे कंप्लीट चुकीचं आहे आणि आम्हाला वाढवण बंदर नको आहे। अतिशय दुष्परिणाम होणार आहे ह्या गोष्टीचा। केंद्र सरकारने जो निर्णय घेतला आहे अतिशय चुकीचा आहे, कारण इकडे जे स्थानिक लोक आहेत ते शेती करतात आणि तसेच मासेमारी करतात। ही मासेमारी तर पूर्ण नष्ट होणार आहे आणि त्यांचा उदरनिर्वाह हा छोटे छोटे बोटी घेऊन किंवा जाळी घेऊन असे मासेमारी करून मासे विकून उदरनिर्वाह होतो। ह्याच्यावर ते लोक ही गदा आणलेला आहे। स्थानिक जे मच्छीमार आहेत, स्थानिक कोळी बांधव आहेत, स्थानिक भूमिपुत्र आहेत, यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे। तर दुसरीकडे केंद्र शासनाकडनं या बंदर उभारणीची जी कामं आहे ही लवकरच सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।